क्वेश्चन नंबर 12. काय क्वेश्चन लिहायचं का काय करायचं ना? क्वेश्चन नंबर 12 आपण न्यूमरिकल्स बघतोय फ्रॉम आवर टेक्स्ट बुक. क्वेश्चन लिहायचं का टेक्स्ट असेल तर लिहायची गरज नाही. मग टेक्स्ट बुक नाहीये बरं ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 12 बघा. क्वेश्चन लिहून घ्या चला पटकन. Somehow an ant is stuck to the rim. Is stuck to the rim. An ant is stuck to the rim. Stuck to the rim of a bicycle wheel of diameter 1 meter. Of a bicycle wheel of diameter 1 meter, while the bicycle is an central stand. While the bicycle is an central stand. Bicycle is an central stand. The wheel is set into rotation. Question मोठे है ना? The wheel is set into rotation. Wheel is set into rotation and it attains frequency of two revolutions per second in 10 seconds. 2 revolutions per second in 10 seconds. 2 revolutions per second in 10 seconds with uniform angular acceleration. With uniform angular acceleration. Calculate first one, number of revolutions completed by ant in this 10 seconds. Number of revolutions completed by ant in this 10 seconds. In these 10 seconds. And second, time taken by it for first complete revolution. Time taken by it to complete. Time taken by it to complete. By time taken for it. Time taken by it to complete for first complete revolution. For first complete revolution. For first complete revolution and last complete revolution. And last complete revolution. First complete revolution and last complete revolution. Somehow an ant is stuck to the rim of a bicycle wheel of diameter 1 meter while the bicycle is in central stand. The wheel is set into rotation and it attains frequency 2 revolutions per second in 10 seconds with uniform angular acceleration. Calculate number of revolutions completed by the ant in these 10 seconds. And second one, time taken by it for first complete revolution and last complete revolution. झालं का क्वेश्चन लिहून? आधी क्वेश्चन वाचा, काय त्यात कळतंय ते बघा व्यवस्थित.
बघा बरं, क्वेश्चन समजला का सांगा. मग त्याच्यामध्ये गिवन काय काय दिले ते बघा, काय कॅल्क्युलेट करायला सांगितले ते पण चेक करा. बायसिकल आहे, त्याचे जे काही व्हील आहे त्याचा आपल्याला काय दिलाय, डायमीटर दिलाय ना. बायसिकलचा डायमीटर किती दिलाय, डायमीटर 1 मीटर दिलाय. सो डायमीटर 1 मीटर, रेडियस किती असेल मग, रेडियस 0.5 मीटर असेल. डायमीटर 1 मीटर आहे म्हणजे रेडियस त्याच्या हाफ 0.5 मीटर रेडियस असेल. ओके, आता इनिशियल कंडिशन मध्ये ती जी काय बायसिकल आहे ती बायसिकल सेंट्रल स्टँडवर आहे. बायसिकल सेंट्रल स्टँडवर आहे. सेंट्रल स्टँडवर असलं तर व्हील्स त्याची जागेवर असणार म्हणजे रेस्ट कंडिशनला असणार आहे. त्यावेळेला त्याची इनिशियल अँग्युलर वेलोसिटी जी काय असेल, इनिशियल अँग्युलर वेलोसिटी काय असणार आहे, 0 असणार. कारण की इनिशियल कंडिशन मध्ये बायसिकल सेंट्रल स्टँडला आहे म्हणजे रेस्ट कंडिशनला असणार आहे. आणि नंतर काय सांगितलंय, while the bicycle is in central stand असल्यामुळे इनिशियली angular velocity काय झाली, 0 झाली. The wheel is set into rotation and it attains frequency 2 revolutions per second in 10 seconds. म्हणजे ती बायसिकल सेंट्रल स्टँड वरून काढली, आता बायसिकल पुढे चालली आहे. किती पुढे गेली आहे, किती फ्रिक्वेन्सी झाली त्याची, फ्रिक्वेन्सी 2 रिव्हॉल्युशन्स पर सेकंड एवढी त्याची फ्रिक्वेन्सी होती. मग फ्रिक्वेन्सी 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड आहे, एवढी फ्रिक्वेन्सी अटेंड करायला गाडी जागेवरच नाही, 0 सेकंदामध्ये होत नाही ना, त्याला काहीतरी डिस्टन्स जावं लागेल. ही त्याची फ्रिक्वेन्सी 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड आली आहे. ही फ्रिक्वेन्सी अटेंड करायला त्याला 10 सेकंड इतका टाइम लागेल. लक्षात आलं, कळलं का. इनिशियली ती सेंट्रल स्टँडवर होती त्यामध्ये तिची कंडिशन काय झाली, 0 झाली. नंतर ती रोटेट झाली, रोटेट काय झाली त्यावेळेला त्याची किती होती, म्हणजे रिव्हॉल्व झालेली अँग्युलर वेलोसिटी किती होती आपल्या ठिकाणी, 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड होती. आणि ते अटेंड करायला टाइम किती लागलाय, इट रिक्वायर्ड टाइम इज 10 सेकंड. इट रिक्वायर्ड टाइम इज 10 सेकंड. कळलं का बघा, लक्ष गिवन डाटा कळला का बघा. आणि हे जे रिव्हॉल्युशन होत असतं ना त्याचं ऍक्सेलरेशन थ्रूआउट काय आहे, कॉन्स्टंट आहे. विथ कॉन्स्टंट अँड विथ युनिफॉर्म अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणतात. अँग्युलर ऍक्सेलरेशन त्यावेळेचं काय आहे, कॉन्स्टंट. कळलं. मग आधी आपण काय करूया, गाडी बायसिकल रेस्ट कंडिशन होती, नंतर ती रिव्हॉल्व व्हायला लागली. म्हणजे समजा इथे आपली जर रेस्ट कंडिशन असेल, तिथून इथपर्यंत मूव्ह झाली, तिथून इथपर्यंत मूव्ह व्हायला किती त्याचे होते, रिव्हॉल्युशन्स होते 2 रिव्हॉल्युशन्स पर सेकंड झाले. म्हणजे इथून इथे यायला त्याला किती वेळ लागला, 10 सेकंड का टाइम लागला. तर आणि या सगळ्या कंडिशन मध्ये त्याचं ऍक्सेलरेशन जे काय, ते ऍक्सेलरेशन काय तिथलं कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन म्हणजे. मग ऍक्सेलरेशन जर कॉन्स्टंट असेल तर आधी आपण काय कॅल्क्युलेट करूया, आधी आपण ऍव्हरेज त्याची वेलोसिटी किती होती. म्हणजे स्टार्टला झाली तेव्हा रेस्ट कंडिशनला होती, तिथे आले तेव्हा 2 रिव्हॉल्युशन्स पर सेकंड आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणची वेलोसिटी वेगवेगळी होती. दोघांची मिळून आधी आपण ऍव्हरेज वेलोसिटी काढूया. ऍव्हरेज अँग्युलर वेलोसिटी मग ओमेगा नॉट प्लस ओमेगा 1 डिवाइडेड बाय 2. इनिशियली 0, 5/2 आहे डिवाइडेड बाय 2. म्हणजे ऍव्हरेज अँग्युलर वेलोसिटी काय आली, 1 रिव्हॉल्युशन्स पर सेकंड आहे, आरपीएस. लक्षात आलं. मग आता हे ऍव्हरेज झालं. हे एवढ्या वेलोसिटीला रेस्ट कंडिशन पासून मोशन मध्ये जाईपर्यंत किती टाइम लागलाय, 10 सेकंड टाइम लागलाय. तर त्याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झाला असेल ते आधी आपण कॅल्क्युलेट करूया. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट साठी फॉर्म्युला कसं आहे, ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टी ना. अँग्युलर वेलोसिटीचा फॉर्म्युला कसा आहे बघा, अँग्युलर वेलोसिटी इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम. रिअरेंज करा फॉर्म्युला, थीटा इज इक्वल टू ओमेगा इंटू टी. हे जे ओमेगा असेल हे काय असणार आहे या ठिकाणी, ऍव्हरेज अँग्युलर वेलोसिटी असेल. ऍव्हरेज वेलोसिटी किती आली आहे, 1 रिव्हॉल्युशन पर सेकंड आली आहे. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा, ऍव्हरेज 1 रिव्हॉल्युशन आहे. टाइम किती लागलाय, 10 सेकंड टाइम लागलाय. सो 1 into 10 अँग्युलर डिस्प्लेसमेंट या ठिकाणी 10 रेडियन हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल किंवा 10 रिव्हॉल्युशन्स असेल, 10 रिव्हॉल्युशन्स.
म्हणजे त्या व्हेकलची रेस्ट कंडिशनला होती, तिथून 10 सेकंड मध्ये त्याची किती फ्रिक्वेन्सी झाली, 2 रिव्हॉल्यूशन पर सेकंड एवढी फ्रिक्वेन्सी झाली आहे. याचा अर्थ त्याचे 10 सेकंड मध्ये किती रिव्हॉल्यूशन झाले, 10 रिव्हॉल्यूशन त्या व्हीलचे झाले. कळतंय का बघा, लक्षात आलं का सांगा. डाटा बघा, मी कॅल्क्युलेशन काय काय केलंय, काय काय काढलंय ते बघा. कळलं का सांगा आधी. आता अँग्युलर ऍक्सेलरेशन काय म्हणलंय, कॉन्स्टंट म्हणलंय ना. मग हे जे अँग्युलर ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे ते किती आहे ते काढूया आपण. विथ कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणले. ठीक आहे, कॉन्स्टंट आहे, ठीक आहे, पण किती कॉन्स्टंट आहे ते आपल्याला काढावं लागेल आधी. मग ते जे काय कॉन्स्टंट आपलं जे काय अँग्युलर ऍक्सेलरेशन आहे, कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सेलरेशन, कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सेलरेशन. मग कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सेलरेशन काढूया. अँग्युलर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, किंवा फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये पण बघितलंय बघा. काय येईल मग, अल्फा इज इक्वल टू ओमेगा 1 मायनस ओमेगा नॉट डिवाइडेड बाय टी. अँग्युलर लिनियर ऍक्सेलरेशन, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय टाइम. लाइक दैट अँग्युलर ऍक्सेलरेशन, फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी मायनस इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय टाइम. इज दॅट क्लियर. मग त्याच्यामध्ये बघा, फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी किती आहे, 2 रिव्हॉल्यूशन्स पर सेकंड ना. इनिशियली 0 आणि टाइम किती लागलाय, 10 लागलाय. म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशन किती असतील, अँग्युलर ऍक्सेलरेशन किती असेल, 1/5 रिव्हॉल्यूशन पर सेकंड स्क्वेअर. आता तुम्ही म्हणाल, तुमच्या डोक्यामध्ये असा एक क्वेश्चन आला असेल, अँग्युलर व्हेलॉसिटी असेल, अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण हे रेडियन मध्ये काढतो. आपल्याला ऑप्शन्स जे काय फाइंड आउट करायचंय ते नंबर ऑफ रिव्हॉल्यूशनच्या फॉर्म मध्ये कॅल्क्युलेट करायचंय. म्हणून आपण रेडियन मध्ये न घेता कशामध्ये घेतलंय, रिव्हॉल्यूशनच्या फॉर्म मध्ये. म्हणजे इथं आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट 10 रेडियन असंही म्हणता आलं असतं. मग तुम्हाला इथे जर 10 रेडियन जर म्हणायचं असतं तर अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 2 पाय एन घ्यायचं. फ्रिक्वेन्सी दिली आहे ना, मग 2 पाय एन घेतलं असतं. मग 2 पाय घेतलं असतं तर रेडियन मध्ये आलं असतं की नाही, लक्षात येतंय. मग ते 2 पाय एनलाच नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन्स मध्ये आपण कन्सिडर केलं. म्हणून मी रेडियन न लिहिता रिव्हॉल्यूशन लिहिलं. क्वेश्चन्स मध्ये आपल्याला नंबर ऑफ रिव्हॉल्यूशनचा करस्पॉन्डिंग टाइम नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन्स विचारले. सो कळलं, लक्षात आलं का बघा. आता तुम्ही म्हणाले तो ओमेगाचा फॉर्म्युला फ्रिक्वेन्सी जर दिली असेल तर ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो, फ्रिक्वेन्सी माहित असेल तर ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन आहे ना. मग यांची व्हॅल्यू तुमची आर असून ओमेगा 1 इज इक्वल टू 4 पाय असेल. मग तुम्ही 4 पाय काढलं तर रिव्हॉल्यूशन्स नाही म्हणणार, तिथे काय म्हणणार, रेडियन पर सेकंड म्हणणार. कळतोय का फरक, लक्षात येतंय का न्यूमरिकल. ओके, झालेलं पाठ लक्षात आलं का बघा. तिने एव्हरेज काढली, किती रिव्हॉल्यूशन झाले ते नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन्स काढले. टोटल किती रिव्हॉल्यूशन झाले त्याचे, 10 रिव्हॉल्यूशन झाले. आपल्याला काय काढायचंय, जर 10 रिव्हॉल्यूशन झाले असतील तर पहिलं रिव्हॉल्यूशन कंप्लीट व्हायला किती टाइम लागेल आणि लास्ट रिव्हॉल्यूशन कंप्लीट व्हायला किती टाइम लागेल. आधी मला सांगा, हे नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन्स आपण का काढले, आपल्याला काय माहितीये का किती रिव्हॉल्यूशन झाले. फक्त एवढ्या फ्रिक्वेन्सीने मूव्ह व्हायला लागला 10 सेकंड, एवढंच माहितीये. मग त्या 10 सेकंड मध्ये त्या व्हीलचे किती रिव्हॉल्यूशन झाले हे आपल्याला माहितीये का, नव्हतं माहित. मग ते टोटल रिव्हॉल्यूशन्स किती झालेले आहेत हे रिव्हॉल्यूशन्स आपण काढले. म्हणजे आपल्याला हा जो काही सेकंड क्वेश्चन आहे, टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्हॉल्यूशन आणि लास्ट कंप्लीट रिव्हॉल्यूशन. पहिल्याचं ठीक आहे काढता येईल, पण लास्ट वाला किती नंबरचा आहे, 5 रिव्हॉल्यूशन झाले, 7 झाले, 8 झाले, 20 झाले, 100 झाले, किती रिव्हॉल्यूशन झाले लास्ट वाला, हे कसं काढणार. सो दॅट्स व्हाय यू कॅल्क्युलेट टोटल नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन्स ड्युरिंग 10 सेकंड. कळलं का, काय काय कॅल्क्युलेशन केले कळलं. आपल्याला हे लागणार आहे पुढे अल्फाची व्हॅल्यू, थीटाची व्हॅल्यू पुढे लागणार आहे कॅल्क्युलेशन. कळलं का सांगा, हे लक्षात आलं का. लिहा पटकन सोल्युशन. ओके श्रवण, गुड. आता मी क्वेश्चन इरेज करते आणि या साइड सोल्युशन कंप्लीट करते. क्वेश्चन लिहिलेला आहे सगळ्यांच्याकडे. अँग्युलर ऍक्सेलरेशन काढलंय, टोटल नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन्स किती झाले तेही कॅल्क्युलेट केलंय. आता
जे लास्ट लेक्चरला कायनेमॅटिकल इक्वेशन्स आपण बघितले होते बघा, तर तसंच कायनेमॅटिकल इक्वेशन्स आपण सर्क्युलर मोशन साठी बघितले. जसे लिनियरचे तसेच सर्क्युलर मोशन साठी किंवा रिव्हॉल्युशन साठी कायनेमॅटिकल इक्वेशन्स. तर आता आपल्याला या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंट किंवा वन रिव्हॉल्युशन साठी आपला पहिला क्वेश्चन काय होता, द नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कंप्लीटेड बाय अँड इन 10 सेकंड. पहिल्या क्वेश्चन्स मध्ये विचारलेस ना की 10 सेकंड मध्ये किती रिव्हॉल्युशन्स होतील, म्हणजे हे तुमच्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स इन 10 सेकंड. 10 सेकंड मध्ये किती रिव्हॉल्युशन्स होतील, 10 रिव्हॉल्युशन्स 10 सेकंड मध्ये. आणि मग जो आपला सेकंड क्वेश्चन आहे, टाइम काढायचा आहे. कुणासाठी टाइम काढायचा आहे, फर्स्ट रिव्हॉल्युशन आणि लास्ट रिव्हॉल्युशनचा टाइम काढायचा. मग फर्स्ट रिव्हॉल्युशन बरोबर, म्हणजे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स टोटल किती आहे, 10 आहे. त्यातला फर्स्ट रिव्हॉल्युशन साठी थीटा किती असणार, आपला 1 असणार. मग कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करा. कोणतं कायनेमॅटिकल इक्वेशन, सेकंड जे आहे बघा, लिनियर मोशन मध्ये s = ut प्लस हाफ at स्क्वेअर हे जे होतं, ते अँग्युलर डिस्प्लेसमेंट मध्ये थीटा = ओमेगा नॉट t प्लस हाफ ऑफ अल्फा t स्क्वेअर. So this is second kinematical equations related to circular motion. But initially bicycle is at central stand, so initial velocity is 0. So we know that initial velocity is 0. So angular displacement is equal to and number of revolutions is equal to, so this one is 0 plus half of alpha t square. आपल्या किती कुठल्या रिव्हॉल्युशन साठी किती नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स घेणार, 1 घेणार ना. नंबर ऑफ रिव्हॉल्युशनचा टाइम कुठला काढायचा, पहिल्यासाठीच काढायचा. So this is theta 1 is equal to half of t1 square करूया. t1 means time required for one revolution, first revolution. Time required for first revolution. So theta ची व्हॅल्यू किती असेल, 1 असेल. तर theta is equal to 1 आला. हा अल्फा ची व्हॅल्यू किती आली, अल्फा is 1/5. So alpha is 1/5 into t1 square. So 1 is equal to 1/10 into t1 square. So 10 is equal to t1 square. Taking root, t1 is equal to 10 second. म्हणजे फर्स्ट रिव्हॉल्युशन कंप्लीट व्हायला किती टाइम लागेल, फर्स्ट रिव्हॉल्युशन कंप्लीट व्हायला √10 सेकंड इतका टाइम लागेल. √2 चा 9 असतो ना स्क्वेअर, 3 पॉइंट समथिंग त्याचा रूट येईल बघा. आय थिंक 3.162. फर्स्ट रिव्हॉल्युशन साठी टाइम किती लागेल, 3.162 सेकंड. टाइम फॉर फर्स्ट रिव्हॉल्युशन. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स घेतले, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स आहे, मग किती नंबरचं रिव्हॉल्युशन आहे, फर्स्ट नंबरचं रिव्हॉल्युशन. तर त्याची व्हॅल्यू किती असणार, 1. अल्फाची किती काढली, अल्फा इट इज 1/5 ना. अल्फा इज 1/5 फर्स्ट रिव्हॉल्युशन. ठीक आहे. आता कुठलं रिव्हॉल्युशन विचारलंय, टाइम टेकन बाय फर्स्ट रिव्हॉल्युशन आणि लास्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन विचारलंय. व्यवस्थित आहे का. आता काय विचारलंय, लास्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन म्हणजे ना, लास्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन म्हणजे लास्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन म्हणलंय. समजा आपण जर इक्वेशन आपल्याला थीटा इज इक्वल टू इनिशियली काय वेगळं, जर आपण हेच घेतलं इक्वेशन, जर हाफ ऑफ अल्फा टी स्क्वेअर घेतलं आणि इथं थीटाची व्हॅल्यू किती घेणार, थीटाची व्हॅल्यू किती घ्यायची, लास्ट रिव्हॉल्युशन, लास्ट किती नंबरचं रिव्हॉल्युशन आहे, टोटल रिव्हॉल्युशन किती झाले बोला. थीटाची नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स किती घ्यायचं, आता 10 घ्यायचं. बर, इथेच तुम्ही विचार करायला चुकताय. आपल्याला काय विचारलंय, लास्ट कंप्लीट रिव्हॉल्युशनला किती टाइम लागेल असं विचार. व्यवस्थित आहे का. समजा तुम्ही जर इथं थीटाच्या ठिकाणी काय घेतलं, समजा तुम्ही नंबर ऑफ रिव्हॉल्युशनचा 10 घेतले, तर हे इक्वेशन, यस श्रवण, व्हेरी गुड, यस व्हेरी गुड. इथं जर तुम्ही 10 घेतलं तर आपण काय घेणार, तर जिथून आपली व्हेरिकल रेस्ट मोशनला होती तिथून गाडी स्टार्ट झाली, फर्स्ट सेकंड
9.4 10 म्हणजे स्टार्ट झाल्यापासून 10th रिव्हॉल्यूशन पर्यंत किती टाइम लागायला हे आपल्याला याच्यावर आपल्याला 10th रिव्हॉल्यूशन पर्यंतचा टाइम काढायचा आहे. आपल्याला काय काढायचंय आपल्याला माहिती आहे की 10th रिव्हॉल्यूशन पण 10 सेकंड टाइम लागलाय तो स्टार्ट झाल्यापासून 10 रिव्हॉल्यूशन कम्प्युटरला किती टाइम लागलाय 10 सेकंड टाइम लागलाय हे आपल्याला माहिती आहे. मग आपण काय करणार आपल्याला काय करायचं लास्ट जो 10th रिव्हॉल्यूशन होतं तिथं पण किती टाइम लागलाय 10 सेकंड टाइम लागलाय हे आपल्याला माहिती आहे. तर आपण काय करणार 9 नंबरच्या रिव्हॉल्यूशन्स पर्यंत किती टाइम लागलाय तेवढा आपण काढणार म्हणजे इथं थीटाची व्हॅल्यू किती पुट करणार आपण 9 रिव्हॉल्यूशन्स पुट करणार. जर थीटाची व्हॅल्यू आपण 9 रिव्हॉल्यूशन जर पुट केली तर बायसिकल सेंट्रल स्टँडवर रेस्ट कंडिशनला असल्यापासून तिथून काढली सुरू झाली मोशन मध्ये आली कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन अँग्युलर ऍक्सेलरेशन मूव्ह झाली आणि सो ऑन. तर तिथून 9th रिव्हॉल्यूशन होईपर्यंत किती टाइम लागेल हा टाइम आपल्याला काय होईल क्लिअर होईल. मग 9th पर्यंत माहित झालाय आपल्याला 9th पासून 10 कंप्लीट व्हायला किती लागेल हे काढायचं. तुम्ही जर इथं डायरेक्ट जर 10 पुट केलं स्टार्ट झाल्यापासून 10th पर्यंत किती टाइम लागेल हे तुम्हाला आपल्याला ते नाही काढायचं. आपल्याला स्टार्ट झाल्यापासून 9th पर्यंत किती टाइम लागेल हे आपल्याला मिळेल. मग 10 पर्यंत किती टाइम लागतो 10 सेकंडचा लागतो. 9 पर्यंत आपण काढला 10 सेकंड मधला 9 सेकंडचा टाइम मायनस करा म्हणजे शेवटच्या एकाच रिव्हॉल्यूशनला किती टाइम लागलाय हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. कळलं का सांगा मी काय काय सांगितलं का लक्षात आलं. ओके यस ओके भक्ती ओके श्रवण फॉर 9th रिव्हॉल्यूशन्स ओके संकेत व्हेरी गुड. मग 9th रिव्हॉल्यूशन्स थीटा किती घेणार 9 इज इक्वल टू हाफ अल्फा किती आहे 1/5 into t9 स्क्वेअर बनूया का आपण 9th रिव्हॉल्यूशन्स आहे ना 90 is equal to t9 square येईल का. so t9 is equal to root of 90. 90 चं रूट किती येतंय 90 चं रूट 10 चा 100 आहे ना 9 पॉइंट समथिंग येईल बघा 90 चं रूट 9.486 सेकंड हे 9th रिव्हॉल्यूशन साठी मिळेल. मग आपल्याला लास्ट रिव्हॉल्यूशन काढायचं फॉर लास्ट रिव्हॉल्यूशनचा 10 मधून 9 चा मायनस करा 10 सेकंड साठी 10 म्हणजे 10 नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन साठी टोटल 10 सेकंड लागतो ना त्यातून 9 सेकंड हे t9 घेतलं म्हणजे फक्त 9 वाला नाही मिळालं 9 पर्यंतच मिळालं. तर का आपण 11th मध्ये पण मोशन इन प्लेन मध्ये न्यूमेरिकल सॉल्व्ह केलेले स्टार्ट झाल्यापासून 5th सेकंड म्हणजे 5th रोटेशन पण आणि फक्त 5th रोटेशनला दोन प्रकार इथं आपण t ची व्हॅल्यू 9 जर पुट केली थीटा 9 रिव्हॉल्यूशन घेत असेल तर रेस्ट कंडिशनला जी व्हील ऑफ व्हेइकल होती तिथून 9 रिव्हॉल्यूशन पर्यंतचा टाइम मिळाला. कळतंय का फक्त 9व्या रोटेशनला किती टाइम लागला हे नाही मिळाला. सुरू झाल्यापासून का कसं मिळाला आपण इथे ओमेगा नॉट ची व्हॅल्यू काय घेतली 0 पुट केली ना. मला सांगा ज्यावेळेला फर्स्ट रिव्हॉल्यूशन होईल त्याला व्हेइकल आपली रेस्ट कंडिशन मध्ये असणार आहे पण ज्यावेळेला सेकंड रिव्हॉल्यूशन होईल सेकंड रिव्हॉल्यूशन कधी होईल ज्यावेळेला फर्स्ट रिव्हॉल्यूशन मोशन मध्ये होतं ना पहिल्या वेळेला रेस्ट कंडिशनला होती का पहिल्या वेळेला जेवढी एनर्जी लागेल तेवढीच एनर्जी पुढच्या वेळेला लागणार आहे का नाही लागणार आहे. कळतंय का तेव्हा ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट म्हणलंय याचा अर्थ स्पीड कॉन्स्टंटली चेंज होणार. कळतंय का बघा लक्षात येतंय का दोघांचा डिफरन्स घ्या 9.486 किती डिफरन्स आहे दिस इज फॉर 10 सेकंड and the difference is 0.514 सेकंड. कळतंय का बघा प्रॉपर मीनिंग लक्षात येते का बघा न्यूमेरिकलचं. आणि आपला सेकंड क्वेश्चनचा आन्सर फर्स्ट रिव्हॉल्यूशन साठी आणि हे लास्ट रिव्हॉल्यूशन साठी. क्वेश्चन कळला का सांगा आन्सर कळला का थोडंसं विचारताना कॉम्प्लिकेटेड विचारलंय पण थरली न्यूमेरिकल वाचा आणि सॉल्व्ह करत जा नथिंग इज देयर. यस गाइस गॉट इट
गिवन काय दिलं ते बघायचं, काय काय रिक्वायरमेंट आहे ती बघा, त्यानुसार यू हॅव टू यूज सुटेबल फॉर्म्युला. हे समजलं का सांगा, न्यूमेरिकल लक्षात आलं का? ओके डन. नेक्स्ट बघूया. हे झालं का? Next page, say on same page number 24, question number 13. Same page number, question number 13. Question number 13 is coefficient of static friction between coefficient of static friction between coefficient of static friction between coin and gramophone disc, coin and gramophone disc, coin and gramophone disc is 0.5 is 0.5. Radius of disc is 8 centimeter. Radius of disc is 8 centimeter. Radius of disc is 8 centimeter. Initially, the center of coin is 5 centimeter away. Initially, the center of coin is 5 centimeter away. Center of coin is 5 centimeter away from the center of the disc. From the center of the disc. Center of the disc. From center of the disc. व्यवस्थित लिहून घ्या, नंतर ते व्यवस्थित समजेल असं वाचूया, मग गिवन डाटा वगैरे काय असेल ते लिहूया. At what minimum frequency will it start to sleeping? At what minimum frequency? At what minimum frequency? At what minimum frequency will it start sleeping? Will it start sleeping? Will it start sleeping from there? By what factor will the answer change? By what factor will the answer change? By what factor will the answer change? If coin is almost at the rim. If the coin is almost at the rim. Coin is almost at the rim. G ची value pi square use करा म्हणून सांगितले. Use G is equal to pi square meter per second. Question लिहिला? चला आठपात दुसरं फक्त न्यूमेरिकल सुरू आहे. ओके लिहिला क्वेश्चन? ओके क्वेश्चन बघा. Coefficient of static friction between coin and gramophone disc is 0.5.
कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन सिंबल म्यू. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किती आहे 0.5 दिलाय. रेडियस ऑफ डिस्क इज 8 सेंटीमीटर. रेडियस ऑफ डिस्क ची रेडियस किती आहे 8 सेंटीमीटर. रेडियस ऑफ डिस्क 8 सेंटीमीटर. ठीक आहे. पुढे इनिशियली द सेंटर ऑफ कॉइन इज 5 सेंटीमीटर away from the center of disk. म्हणजे रेडियस कुणाची कॉइनची रेडियस. मी गिवन लिहिताना तुम्हाला एक्झाम्पल एक्सप्लेन करते. 5 सेंटीमीटर away from the center of the disk. At what minimum frequency will it start to slipping from there, and by what factor will the answer change if coin is almost at the rim? हे बघा काय सांगितलंय. हा एक डिस्क आहे. हे काय आपलं एक डिस्क आहे. हा डिस्कचा काय झाला सेंटर झाला. डिस्कची रेडियस किती दिली आहे. डिस्कची रेडियस दिली आहे 8 सेंटीमीटर. ही डिस्कची रेडियस. या डिस्कवर एक पॉइंट ठेवलं. डिस्कवर काय केलंय पॉइंट ठेवलं. समजा इथे आपण एक पॉइंट ठेवलं. या डिस्कवर हा एक पॉइंट ठेवला. लक्षात आलं. मग डिस्कवर जर तो जर पॉइंट ठेवला असेल तर त्या पॉइंटची रेडियस म्हणजे कुठून ठेवलाय तो जो काही डिस्कचा जो काही सेंटर आहे. डिस्कच्या सेंटर पासून पॉइंट किती डिस्टन्स वर आहे 5 सेंटीमीटर इतक्या डिस्टन्स वर आहे. म्हणजे त्या पॉइंटची जी काय रेडियस पॉइंट आहे ना आपला हा पॉइंट आहे. म्हणजे पॉइंट जो काही रिव्हॉल्व होणार आहे त्याची रेडियस किती आहे 5 सेंटीमीटर त्याची रेडियस आहे. एकच मिनिट तुम्हाला मी पिक्चर घेऊन दाखवते. समजा आपण काय केलं. समजा आपण ही डिस्क घेतली. आपण आता हा जर डिस्क आपण जर कन्सिडर केला असेल तर ह्या डिस्कची रेडियस किती दिली 8 सेंटीमीटर डिस्कची रेडियस दिली. तर या डिस्कवर कॉइन काय ठेवलाय सेंटर पासून तो जो काही कॉइन आहे सेंटर पासून 5 सेंटीमीटर इतक्या डिस्टन्सवर तो कॉइन ठेवलेला आहे. मग आपण जर डिस्क जर फिरवली तर कॉइन पण काय होणार आहे रोटेट होत जाणार आहे. म्हणजे आपण जर डिस्क जर फिरवली तर कॉइन पण अशा पद्धतीने रोटेट होईल आणि रोटेट झाल्यानंतर तो काय होणार अशा पद्धतीने बाहेर फेकला जाणार. तर ही जी काही कॉइन आणि ही जी काही डिस्क आहे दोघांच्या मध्ये जो फ्रिक्शन आहे. आयुष नवीन टेक्स्ट बुक मध्ये 2 सेंटीमीटर आहे का. माझ्याकडे लास्ट इयरची कॉपी आहे त्याच्यामध्ये 5 सेंटीमीटर आहे. 2 असेल तर 2 घेऊया डोंट वरी. सगळ्यांच्याकडे जर नवीन बुक असेल त्याच्यामध्ये 2 सेंटीमीटर असेल तर 2 घेऊया. लास्ट इयरचं बुक आहे त्याच्यामध्ये करेक्शन होती 2 घेऊन सॉल्व्ह करायचं. ऍक्च्युअली मी तुम्हाला एक्झाम्पल एक्सप्लेन झाल्यानंतर सांगणार होते जर तुमचे आन्सर मॅच झाले नसते त्यामुळे. ठीक आहे. थेरी कळली की जी काय डिस्क आहे डिस्क जर आपण रोटेट केले तर डिस्क वरचा कॉइन पण काय होणार आहे रोटेट होणार आहे आणि तो रोटेट होताना कॉइन काय होणार आहे खाली पडणार. तर तो जो काही डिस्क आहे डिस्क आणि कॉइन या दोघांच्या मध्ये जे काही फ्रिक्शन होतंय तो कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन किती आहे 0.5 त्या दोघांच्या मधला काय आहे फ्रिक्शन. त्या डिस्कची रेडियस 8 सेंटीमीटर आहे. कॉइन त्या डिस्कच्या सेंटर पासून 5 सेंटीमीटर वर ठेवले. म्हणजे तो कॉइन पण काय होणार फिरणार आणि बाहेर जाणार. कळलं. थेरी कळली का सांगा. At what minimum frequency will it start slipping from there? मला सांगा डिस्क फिरायला लागल्याबरोबर पहिलेच रिव्होल्यूशन्स मध्ये तो बाहेर फेकला जाईल का नाही. तर डिस्क जशी जशी आपण रोटेट करू तर तो काय होणार डिस्क बरोबर पॉइंट पण काय केला जाणार रोटेट केला जाणार. असे किती रिव्होल्यूशन्स कंप्लीट झाल्यानंतर तो पॉइंट बाहेर फेकला जाईल. क्वेश्चन कळला का सांगा आधी. तो काय डिस्क फिरवून पहिल्याच रिव्होल्यूशन मध्ये बाहेर नाही जाणार. असे किती रिव्होल्यूशन्स कंप्लीट व्हायला पाहिजे म्हणजे डिस्क काय होणार आहे तो पॉइंट डिस्क वरून बाहेर जाणार स्लीप होणार. What minimum frequency will it start slipping from there? म्हणजे त्या डिस्क वरून तो काही स्लीप व्हायला सुरुवात होणार आहे किती फ्रिक्वेन्सी नंतर. क्वेश्चन कळला का सांगा बोला. क्वेश्चन कळला सोल्युशन सांगू. ओके. आता मला सांगा बॅलन्सिंग फोर्स कोणते असतील. कॉइन बाहेर फेकला जातोय म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स असणार आहे.
फोर्स सेंट्रीफ्युगल फोर्सला बॅलन्स कोण करणार फ्रिक्शनल फोर्स बॅलन्स करणार सेंट्रीफ्युगल फोर्सला बॅलन्स कोण करणार जे सेंट्रीपेटल हा रिव्हॉल्व होणार आहे ना सो इट नेसेसरी टू प्रोव्हाइड सेंट्रीपेटल फोर्स पण फ्रिक्शनल फोर्स महत्त्वाचा तो काय होणार बाहेर फेकला जाणार आपल्याला काय फ्रिक्वेन्सी काढायची ना फॉर्म्युला कसा सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स centripetal force is equal to frictional force. Centripetal force m r omega square. Frictional force mu m g. Am I right? आपण mv square आपण हाही वापरू शकलो असतो पण फ्रिक्वेन्सी काढायची ओमेगा मध्ये फ्रिक्वेन्सी आहे ना 2 pi n. m m कॅन्सल होईल. r omega square is equal to mu into g. Omega frequency 2 pi n r. So 4 pi square n square is equal to mu g. कळलं का बघा 4 pi ही n1 ना फ्रिक्वेन्सी आता आपल्याकडे दोन रेडियस आहे कुठली रेडियस वापरायची सांगा फ्रिक्वेन्सी काढायची n square is equal to mu g हे 4 pi r square इकडे डिनोमिनेटर लिहिल का हे mu g as it is n square पाहिजे 4 pi r square इकडे डिनोमिनेटर लिहिल सो 4 pi r square mu ची व्हॅल्यू दिली आहे 0.5 g किती घ्यायला सांगितलाय pi square घ्यायला सांगितलं म्हणजे तो pi कॅन्सल होतो मला सांगा इथं r किती घ्यायचा हा r किती घ्यायचा सांग r किती घ्यायचा कॉइनची रेडियस घ्यायची का डिस्कची रेडियस घ्यायची कॉइनची घ्यायची का डिस्कची घ्यायची बोला कॉइनची रेडियस घ्यायची का डिस्कची श्रवण बाहेर कोणाला फेकायचंय स्लिप कोण होणार आहे कॉइन का डिस्क कॉइन होणार यस बघते कॉइन स्लिप होणार आहे ना तर आपल्याला काय घ्यावं लागेल कॉइनची रेडियस घ्यावी लागेल आर कुठे घेतलंय सॉरी 4 pi r यस कॉइनची रेडियस घ्यावी लागेल कारण की कॉइन थ्रो करायचं आहे ना आपल्याला ठीक आहे तो पुट करा व्हॅल्यूज सो देयरफॉर mu 0.5 g pi square divided by 4 rad pi r काय घ्यायचं कॉइन्स आहे ना तो किती आहे pi सेंटीमीटर है converted into meter so pi into 10 raised to minus 2 येईल का pi into 10 raised to minus 2 pi square हे cancel होईल 0.5 divided by 4 into 10 raised to minus 2 this is n square taking root काय ते आन्सर सांगा n काय आहे फ्रिक्वेन्सी काय आहे सांगा n काय आहे सांगा n पाय स्क्वेअर कुठं होतं 4 पाय स्क्वेअर यस 4 पाय स्क्वेअर म्हणजे एक पाय राहील ना अजून एक पाय राहील हे -2 वरती गेला +2 आहे Yes, Shravan, correct. Yes. This is n square. So taking root n is equal to pi by root 2 pi. Pi by root 2 pi. मग ते आता पाय ची व्हॅल्यू आपण काय पाय जर 2 सेंटीमीटर दिला असता तर 2 2 चा 4 आला असता 4 चा रूट किती आला असता 2 आला असता pi by 2 किती आला असता 2.5 आला असता कळलं का तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये याचे जे काही सोल्युशन्स दिले सोल्युशन्स मध्ये
2.5 रिव्हॉल्युशन्स दिले बघ. हे 2.5 रिव्हॉल्युशन्स आपण कॉइनची जी 5 सेंटीमीटर रेडियस घेतले त्याच्या ऐवजी जर आपण 2 सेंटीमीटर घेतलं असतं तर पायची व्हॅल्यू किती आली असती? 2 आली असती. 2 2 जा 4, रूट ऑफ 4 2, पाय बाय 2 2.5 आलं असतं. लक्षात आलं? आपण आन्सरचा विचार करायला नको, जसं न्यूमरिकल दिले त्या पद्धतीने सॉल्व्ह केले. म्हणजे एवढे रिव्हॉल्युशन झाल्यानंतर ही कॉइन काय होणार आहे? स्लिप होणार. एवढे रिव्हॉल्युशन झाल्यानंतर काही कॉइन इट विल बी स्लिप. ओके, ओके. आता सेकंड वन बघा. सेकंड वन काय करायचंय? बाय व्हॉट फॅक्टर विल आन्सर चेंज इफ कॉइन इज ऑलमोस्ट ऍट द रिम? कॉइन इज ऑलमोस्ट ऍट द रिम म्हणजे मग कॉइन जर ऑलमोस्ट ऍट द रिम म्हणजे आता या फॉर्म्युलावरून बघा, फ्रिक्वेन्सी आणि डिस्टन्स दोघांच्या मध्ये रिलेशन कसं आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्यू जी 4 पाय या सगळ्या टर्म काय आहे? कॉन्स्टंट आहे. म्यू जी अपॉन 4 पाय. All of the terms are constant. Okay. So second one, frequency is inversely proportional to radius. So therefore, n square is inversely proportional to r. So n1 divided by n2 square is equal to r2 divided by r1. n1 divided by n2 is equal to r1 divided by r2. मग आता n1 कुठला घ्यायचा? n2 कुठला घ्यायचा? बरोबर ना? n1 घ्यायचा कॉइन साठी, n2 घ्यायचा रिंग साठी, डिस्क साठी. दोघांचा स्क्वेअर. मग रेडियस कुणाची येणार? डिस्कची. आणि रेडियस कुणाची येणार? कॉइनची. सांगा की व्हॅल्यू पुट. डिस्कची रेडियस किती आहे? 8 ना. आणि याची किती आहे? कॉइनची 5. Frequency for coin, frequency for disc is equal to root of 8 by pi ला root of 8 by pi. Okay, so therefore frequency for disc is equal to root of pi by 8 frequency of coin. Frequency for disc is equal to root of pi by 8 of coin. म्हणजे एवढे टाइम्स ती जी काय मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी आहे सेकंड केस मध्ये ती रूट ऑफ पाय बाय 8 टाइम्स दॅन दॅट ऑफ फर्स्ट केस. म्हणजे कॉइनच्या फ्रिक्वेन्सीची किती पाहिजे आहे? रूट ऑफ पाय बाय 8 टाइम्स पाहिजे आहे कॉइनच्या फ्रिक्वेन्सीची. कळलं का बघा? लक्षात आलं का? सांगा सोल्युशन. इज दॅट क्लिअर? फक्त 2 न्यूमरिकल झाले, जरासं फास्ट घ्या. म्हणजे न्यूमरिकल अंडरस्टँडिंग एकदा झालं की मग कॅल्क्युलेशन काय तुम्ही करू शकता. पण बिहाइंड द फिजिक्स त्या न्यूमरिकल्स आपल्याला कळलं पाहिजे. जे काय थेअरीचे कन्सेप्ट बघितले ते आपल्याला अप्लाय करता आले पाहिजे. या सर मला सांगा न्यूमरिकल कळले का? सांगा. उद्याच्या लेक्चरला राहिलेले न्यूमरिकल्स आपण कंप्लीट करू. एक्सरसाइज मध्ये मी सगळे न्यूमरिकल तुम्हाला सोडून देणार आहे. आता जे काही आता आपले क्वेश्चन नंबर 12 आणि 13 झालाय. 14, 15, 16 आणि 17 also 18. म्हणजे क्वेश्चन नंबर 18 पर्यंत जे काय आहे 14 to 18 पर्यंत जे न्यूमरिकल्स आहेत बेस्ड ऑन सर्क्युलर मोशन आहे. तर तुम्हाला यातले उद्या सॉल्व करा. जेवढे निम्मे जरी सॉल्व झाले तरी एवढे कंप्लीट करून ठेवा. म्हणजे एकाच न्यूमरिकल्स मध्ये 2-3 सब क्वेश्चन्स आहेत की जे फॉर्म्युले आपल्याला मॉडिफाय करून यूज कॅल्क्युलेट करायचे. 2-3 कन्सेप्ट आपल्याला फाइंड आउट करायला सांगितले. 2-3 टर्म्स फाइंड आउट करायला सांगितले. तर व्यवस्थित वाचा, समजेल असं बघ. वाचल्यानंतर गिवन काय तो लिहा, काय काढायचंय ते बघा आणि सुटेबल फॉर्म्युला यूज करून जेवढे सोडवता येतील, ज्या स्टेप पर्यंत सोडवता येईल तेवढे सोडवायचा प्रयत्न करा. म्हणजे आपल्या थेअरीचं जे काय अंडरस्टँडिंग झालंय ते आपल्याला अप्लाय करता येते की नाही हे लक्षात येईल. लक्षात आलं? उद्या आपण 14 to 18 चे जे काय न्यूमरिकल्स आहेत ते आपण बघूया. जेवढे होतील तेवढे बघूया. राहिलेले नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे.